लग्न जुळवताना 36 पैकी सर्वाधिक म्हणजे 8 गुण हे फक्त नाडीला दिले गेले आहेत मित्रांनो। का बरं नाडीचं एवढं महत्त्व असावं? चला समजून घेऊयात। नाडी या 3 प्रकारच्या आहेत, आद्य, मध्य आणि अंत्य। हे दुसरं तिसरं काही नसून शरीरातील 3 महत्त्वाचे दोष आहेत, म्हणजे वात, पित्त आणि कफ। लग्न जुळवताना मुलगा मुलगी सारख्या नाडीचे असतील तर 0 गुण मिळतात आणि जर भिन्न नाडीचे असतील तर 8 गुण मिळतात। का बरं असं केलं असावं समजून घेऊयात। समजा लग्न करताना मुलगा मुलगी हे अंत्य नाडीचे म्हणजे कफ प्रवृत्तीचे असतील तर त्यांना होणाऱ्या मुलांना आई आणि बाबा दोघांकडून कफदोष देण्यात येतो आणि चुकून माकून त्या मुलाने पुन्हा भविष्यात अंत्यनाडी म्हणजे कफ प्रवृत्तीच्या मुलीशी लग्न केलं तर पुढची येणारी पिढी ही अधिक कमकुवत होत जाते आणि त्यांना कफाचे आजार बळावतात। म्हणजेच काय, नाडी हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या ऋषीमुनींनी केलेलं शरीरातील दोषांचं क्रॉस ब्रीडिंग आहे की जेणेकरून जगात सुदृढ आणि निरोगी पिढ्या जन्माला याव्यात। एवढा हा महान विचार आपले ऋषीमुनी आपल्यासाठी करून गेलेत मित्रांनो।